त्याच्या इतकं जगामध्ये कोणी सुंदर नाही. बरं, सत्ता पाहायला गेले त्याचं झालं सुंदरता, हे त्याचं झालं स्वरूप. सामर्थ्य सांगत असताना तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळेव, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता. पर्वती बैसकानं संडावी, समुद्र रेखानं उल्लंघावी, पृथ्वीया भूते व्हावी आज्ञा माझी. ही त्याची सत्ता आहे. सगळ्याला चालवतो. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविन. आपण कथेला आलो का आपल्याला कथेला आणलं? आणलं. कुणी आणलं? असं म्हणतात, कृष्ण ज्याला बोलवतो तोच कथेला येतो. आपल्याला कुणी बोलवलं? कृष्णाने बोलवलं, म्हणून आम्ही कथेला आलो. आणि म्हणून भगवंताचा स्वभाव हा आनंद देणार आहे. तैसा नवे देवराव, त्याचा कृपाळू स्वभाव. आणि म्हणून ह्याच कथेला प्रारंभ करत असताना सगळ्यांनी गोड संकीर्तन करूया. सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर श्री वृंदावन धाम, सुंदर श्री वृंदावन धाम, सुंदर श्री वृंदावन धाम, सुंदर श्री वृंदावन धाम. जय जय राधा जय जय श्याम, 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 जय जय श्री वृंदावन धाम, जय जय श्री वृंदावन धाम. मोहिनी राधा मोहन श्याम, मोहिनी राधा मोहन श्याम, मोहिनी राधा मोहन श्याम, मोहिनी राधा मोहन श्याम, मोहक श्री वृंदावन धाम, मोहन श्री वृंदावन धाम, मोहक श्री वृंदावन धाम, मोहन श्री वृंदावन धाम. जय जय राधा जय जय श्याम, जय राधा जय जय श्री वृंदावन धाम, सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर श्री वृंदावन धाम, सुंदर श्री वृंदावन धाम. असा असणारा परमात्मा इतका सुंदर आहे. अशा सुंदर परमात्म्याला त्या ठिकाणी सगळे वंदन करून 88,000 ऋषी कथा ऐकायला बसलेले आहेत. सांगायला 16 वर्षाचे सूत मुनी आहेत. 88,000 ऋषींनी प्रश्न विचारला. कानाला अमृता समान असणारी सारभूत कथा तुम्ही आम्हाला सांगा. पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता, माणसाचा विवेक कशामुळे वाढतो. तिसरा प्रश्न विचारला, वैष्णव मायामोहापासून कसे मुक्त होतात आणि कलीच्या या कराल काळामध्ये सर्वश्रेष्ठ अशी साधना कोणती ज्याने आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. असे 4 प्रश्न 88,000 ऋषी, ज्यांना शौनकादिक ऋषी म्हणतात, अशा ऋषींनी 16 वर्षाच्या सूतमुनींना विचारलं. आणि मग सूतमुनी सांगतायत, म्हणले मी ही कथा ऐकली. ज्यावेळेस राजा परीक्षितीला शुकाचार्य कथा सांगत होते त्यावेळेस मीही तिथं होतो. माणसाच्या अनेक जन्माचा उदय झाला की माणसाला भागवत कथा ऐकायला मिळते. कानाला अमृता समान असणारी कथा कोणती
16 वर्षाच्या सुतांनी सांगितलं, भागवताची कथा ही कानाला अमृता समान असणारी कथा आहे. जीवनाचं सार त्या भागवतामध्ये लपलेलं आहे. ती कथा ऐकल्यानंतर माणसाचा विवेकही वाढतो आणि कलीच्या काळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय दुसरं सारभूत जगाला दुसरं कुठलंही साधन नाही. अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर सुतांनी दिली. पण 88,000 ऋषी म्हणले, याला पुरावा काय आहे? हे तुम्ही जे म्हणता ते कशावरनं खरं आहे? त्यावेळेस 16 वर्षाचे सूत मुनी सांगतायत 88,000 ऋषींना, ऐका. म्हणले, एकदा असं झालं होतं, राजा परीक्षितीला ही कथा शुकाचार्य सांगत होते. गंगाचा प्रवाह, गंगा नदी वाहत होती. हजारो ऋषी ती कथा ऐकायला, भला मोठा वडाचा वृक्ष त्या झाडाच्या खाली ही कथा ऐकत होते. राजा परीक्षितीला शाप लागला होता, आजपासून 7व्या दिवसाचा तक्षक नावाचा साप येऊन चावणार आहे. त्यावेळेस शुकाचार्य त्याला कथा सांगत असताना ही बातमी देवांना कळाली. स्वर्गातला देवांचा राजा इंद्र अमृताचा असणारा कुंभ घेऊन बाकीच्या देवतांना घेऊन या मृत्यूलोकामध्ये शुक्ताल नावाच्या ठिकाणी आले. राजा परीक्षितीला शुकाचार्य अशी कथा सांगत होते, हजारो ऋषी कथा ऐकत होते. देवांच्या राजाने इंद्रानं शुकाचार्यांच्या जवळ आला आणि सांगितलं, हा अमृताचा कुंभ आहे. तुम्ही राजा परीक्षितीला कथा सांगताय, याला 7व्या दिवशी साप येणार आहे, चावणार आहे, हा मरणार आहे ना. एक काम करा, हा अमृत कुंभ आहे, याच्यातला अमृत त्याला पाजा. अमृत पाजल्यानंतर त्या ठिकाणी तो मरणार नाही, कारण अमर होईल. पण इंद्राने सांगितलं, याच्या बदल्यामध्ये आम्हाला काय द्या, याच्या बदल्यामध्ये ह्या आम्हाला कथा द्या. कथेचं मूल्य होत नाही महाराज. अमृतापेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर आपली भागवताची कथा आहे. म्हणून अमृता समान कानाला सारभूत असणारी ही कथा, अमृतापेक्षा सारभूत ही कथा आहे. त्यावेळेस शुकाचार्याने सांगितलं, अरे इंद्रा, देवांचा राजा झालास, पण तुला कळालं नाही. तुला माहिती आहे इंद्रा, अरे अमृत पिल्यानंतर माणसं अमर होतात, पण एकदा अमर झालं की माणसाचं पुण्य कमी होतं. कथामृत ऐकलं की माणसाचं पुण्य वाढतं. मग पुण्य कमी करणारी गोष्ट ऐकायची का पुण्य वाढवणारी गोष्ट ऐकायची? पुढं पुण्य वाढवणारी गोष्ट आहे. आणि मग स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यूलोकी व्हावा, ही कथा ऐकण्यासाठी स्वर्गातले लोक, आम्हाला स्वर्गातल्या देवांना असं वाटतं की आम्हाला ही कथा ऐकायची. कथा विकत घेता येत नाही. अशी असणारी ही सारभूत कथा 88,000 ऋषींना उत्तर दिलं सुतांनी. 7 दिवसाची कथा संपली होती. जसं आपल्याकडे हिरा आहे आणि काच आहे. एखादा माणूस म्हणला, या काचेच्या बदल्यात आम्हाला हिरा द्या. दोन्ही दिसायला सारखेच आहेत, एक हिरा काचेचा आहे, एक हिरा हिराचे. असं म्हणतात, हिरा कधी फुटत नाही. घनाचे घाव जरी त्या हिऱ्यावरती घातले तरी हिरा फुटत नाही. काचेचा तुकडा जोराने हातोडीने मारला तर त्याचा भुगा होतो. कोट्यावधीचा हिरा कुठं आणि सामान्य 2 रुपयाची काचेची गोटी कुठं? त्याची जशी बरोबरी होत नाही तशी कथेची आणि स्वर्गातल्या कथामृताची स्वर्गातल्या अमृताची बरोबरी कधी होत नाही. 7 दिवसाची कथा राजा परीक्षितीने ऐकली होती. तक्षक नावाचा साप आला, त्याला चावला आणि राजा परीक्षिती वैकुंठाला चालला होता. ज्यावेळेस राजा परीक्षिती वैकुंठाला चालला होता, 33 कोटी देवांनी त्याच्यावरती पुष्पवृष्टी केली. आणि हे ब्रह्मदेवानी पाहिलं, म्हणले कोण जय जयकार करतोय, कुणाचा एवढा मोठ्याने प्रचार चाललाय. चौकशी अंती ब्रह्मदेवाला कळालं. त्या चौकशीमध्ये असं कळालं की राजा परीक्षिती पांडवांचा नातू आहे आणि तो वैकुंठाला चाललेला आहे. आणि त्याचं कारण, त्यांनी 7 दिवस भागवताची कथा ऐकली. ज्यांनी भागवताची कथा ऐकली तो ज्यावेळेस या जग सोडून वैकुंठाला जातो, त्यावेळेस स्वर्गातले देव त्याच्यावरती पुष्पवृष्टी करतात. ही भागवताच्या कथेचं फळ आहे. ज्याच्या जीवनामध्ये कधीच नामस्मरण नाही, त्याची अवस्था सांगितली. मारिती, तोडीती, जोडीती, हानीती, निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. आपल्याला एक फायदा आहे महाराज, आपण जाणार ना देवाच्या दारात, आपलं स्वागतच होणार, स्वागतानेच जाणार आहे. संत सांगतात म्हणून ना, आपल्याला यम धक्का लावणार नाही, मारणार नाही, हाणणार नाही, काय नाही. तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल, कोर्टामध्ये चोरालाही आणलं जातो आणि त्याच कोर्टामध्ये मंत्री सुद्धा येतात.
संरक्षण पोलिसांचं कुणाला असतं? मंत्र्याला असतं का नाही? मग एक लक्षात ठेवा, ज्यांनी कथा ऐकली ना तो मंत्र्यासारखा देवाकडे जाणार. ही ताकद आहे कथेची. आणि ज्याच्या जीवनामध्ये काहीच नाही ना, चोराच्या हातामध्ये बेड्या टाकल्या जातात, त्याच्याबरोबर पण पोलीसच असतात. पण पोलीस त्यांनी जर काही गडबड केली तर पोलिसांच्या हातात दांडकं पण असतंच की. मंत्र्याला ताकद आहे का पोलिसाची काठी मारण्याची? आणि चोराला मारल्याशिवाय राहत नाही. आपल्याला चोरासारखं नाही देवाकडे जायचं, आपल्याला मंत्र्यासारखं राजासारखं देवाकडे जायचं. आणि ते कशाने होतं? हे भागवताच्या कथेने शक्य होतं. भागवताची कथा आपल्याला कृष्णाच्या पायाजवळ घेऊन जाते. कृष्णाच्या घराचं नाव आहे गोलोक धाम. त्या धामाला आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर अशी भागवताची कथा आपण श्रवण करावी. ब्रह्मदेवाला कळालं कोण चाललाय हा देव, त्याच्यावरती पुष्पवृष्टी करतात, एवढं मोठं स्वागत कशाचं? अरे ज्यांनी भागवताची कथा ऐकली म्हणून तो वैकुंठाला चालले, त्याचं स्वागत चालले. ब्रह्मदेव म्हणले एवढं भागवत श्रेष्ठ असतं? म्हणले हो एवढं श्रेष्ठ असतं. ब्रह्मदेवाला शंका आली. भागवताची परीक्षा घेण्याकरता ब्रह्मदेवाने असा तराजू धरला. पूर्वी तराजू असं, आपण एखाद्या किराणा मालाच्या दुकानात गेलो की पूर्वी काय असायचे, आता तराजू राहिली नाहीत त्यांना, आता इलेक्ट्रिक काटे आलेले आहेत. कुठलीही वस्तू त्याच्यावर ठेवली की लगेच इलेक्ट्रिकमध्ये वजन येतं. म्हणून पूर्वी तराजू असायचे. ज्याचं वजन जास्त ते पारडं खाली जातं आणि ज्याचं वजन कमी ते पारडं वर होतं. दोन तागडे असतात अशी. काय झालं, जगातली सगळी उद्धाराची साधनं सगळी ब्रह्मदेवानी एका तागड्यात ठेवली आणि एका बाजूला फक्त एक भागवत ठेवलं. आता सगळ्या वस्तू ज्या बाजूला आहेत ते जड भरलं पाहिजे का भागवत जड भरलं पाहिजे? हा, जी वस्तू जड आहे ती खाली राहिली पाहिजे आणि जी वस्तू हलकी आहे ती कुठे गेली पाहिजे? आता समजा आपण सगळे एका बाजूला एका तागड्यात बसलो तर तागडं कोणतं खाली जाणार? आपण बसलोय ते. आणि एका बाजूला फक्त एका तागड्यात कृष्ण आहे किंवा आपला भागवत आहे. भागवत एका तागड्यात आहे. पण उलट झालं होतं, आपण जे सगळे एका बाजूला बसलोय ते तागडं वरती झालं होतं आणि जे भागवत एका तागड्यात ठेवलं होतं ते तागडं खाली राहिलं होतं. त्यावेळेस ब्रह्मदेवाला कळालं जगातलं सर्वश्रेष्ठ साधन तराजूनी ज्यावेळेस मोजमाप झालं ते भागवत आहे. अशी भागवताची कथा कुणाकुणाचा उद्धार करते. एक संकीर्तन घेऊया आणि पुढे जाऊया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव.
श्री कृष्ण परत श्री कृष्ण राधे 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 ऋषींनी 16 वर्षाच्या सुतांना प्रश्न विचारला. काय असतं कथा म्हणजे काय? वाद आणि संवाद. कोणतरी विचारणारा असतो आणि कोणतरी उत्तर देणारा असतो. विचारणारे 88,000 ऋषी आहेत, सांगणारे 16 वर्षाचे सूत आहेत. ठीक आहे म्हणले, ही भागवताची कथा श्रेष्ठ, कारण राजा परीक्षितीचा उद्धार केला म्हणून कथा अमृत श्रेष्ठ. भागवताचं पारडं जड भडलं म्हणून कथा श्रेष्ठ, भागवत श्रेष्ठ. बरी यांनी कुणाकुणाचा उद्धार होतो? सगळ्यांचा. सगळ्यांचा म्हणजे दीन आणि दुर्बळ अशी सुखराशी हरिकथा. तारू भव सागरीचे उंच नीचे अधिकारी. या कथेचे उंच अधिकारी कोण? तर या कथेचे उंच अधिकारी भक्ती ज्ञान वैराग्य. या कथेचे नीच अधिकारी कोण? म्हणून गोकर्ण्याचं उपाख्यान आलं. भक्ती ज्ञान वैराग्याची कथा सांगत असताना 88,000 ऋषींनी विचारलं सुतांना, बे नक्की काय झालं होतं? काय नाही म्हणले, एकदा असं झालं. बघा तुम्ही, कथा कशी असते, गोष्ट कशी असते. एकदा असं झालं. एक गाव होतं. पूर्वी आपण गोष्ट ऐकायचो. एक नगर होतं. त्या नगराचं नाव काय होतं? आटपाट. अजून कुठल्या ना कशा ते म्हणजे कळालंच नाही अजून कुठलं, त्याचं लोकेशनच येत नाही आटपाट नगर टाकलं. कथा तशीच असते. एक गाव होतं. एकदा बद्रीनारायण नावाचं क्षेत्र सगळ्याला माहिती आहे. कुठं आहे बद्रीनारायण? हा अगदी बरोबर. भारताच्या 4 दिशेला 4 धाम आहेत. पूर्वीला जगन्नाथपुरी. पुरी माहिती आहे ना? आंबरसपुरी नव्हे. पूर्वीला पुरी म्हणजे उद्धार करण्याचं, भगवंताचं राहण्याचं ठिकाण. जिथं गेल्या त्याच्या नावाने सुद्धा भगवंत आपल्याला उद्धार होतो आपला. भगवंत जिथं राहतात पूर्वीला जगन्नाथपुरी. पश्चिमेला याचं गाव द्वारकापुरी. अगदी बरोबर. दक्षिणेला रामेश्वर धाम आणि उत्तरेला आता सांगितलं ना बद्रीनारायण धाम. अशी 4 दिशेला भारताच्या 4 टोकावरती ही धाम भारताचं रक्षण करतात. आपण त्याच्या आतमध्ये आहोत. देव आपल्या रक्षणाला 4 दिशेला उभा आहे. अशी 4 धाम त्या बद्रीनारायण क्षेत्रामध्ये निर्मल अंतकरणाचे असणारे संकादिक ऋषी सत्संगासाठी होते. कारण तिथं भगवंताचं ठिकाण आहे, भगवंत राहतात तिथं. नारदांना त्यांनी पाहिलं आणि नारदांना विचारलं, कुठे चाललात? घाईघाईमध्ये नारद निघाले होते. आपल्याकडे विचारपूस करण्याची पद्धत आहे. सहज एखादा माणूस गडबडीत असेल तर आपण म्हणतो, काय खूप गडबड? मग तो सांगतो, घाई आहे जरा, कामाला निघालोय. तसं सनकादिक म्हणजे ही 4 भावंड आहेत. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार किंवा सुजात. 4 भावांची नावं लक्षात ठेवायचं का? परीक्षेला प्रश्न येणार आहे 7व्या दिवशी. सनक, सनंदन, सनातन, सुजात ही 4 भावंड देवाच्या दारात कायम भजन करायचे. आयुष्य वाढलं पण 5च वर्षाचे दिसले. त्यांना मेकअप करण्याची गरज नव्हती. 5च वर्षाचे दिसायचे. का? तर भगवंताचं भजन. महाराज ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि बाप म्हणला जा संसार करा चांगला प्रजा निर्मिती. ते म्हणले नाही आम्ही संसार करणार. बापाला राग आला. पोरं उलट बोलले की बापाला राग येतो.
ब्रह्मदेव म्हणले, काय म्हणता, उलट बोलता बापाला, आयुष्यभर 5 वर्षाचे देशाल. त्यांना बरंच झालं म्हणले, चांगलं झालं, आम्हाला असाही संसार करायचाच नव्हता, आम्हाला भजनच करायचं होतं ना, बरं झालं म्हणले, तुमचा शाप आम्हाला आशीर्वाद ठरला. आणि आयुष्यभर देवाचं भजन केलं. असे 4 निर्मल अंतकरणाचे देवाचा पहिला अवतार आहे सनक सनंदन सनातन सुजा. नारदांना पाहिलं, कुठे चालला आणि असा का चेहरा पडलाय, टेन्शन कशाचं आलं. एखाद्याचं धन चोरीला गेल्यानंतर माणूस जसा बेचैन होतो बघा तुम्ही, आपले 10 रुपये 100 रुपये जाऊ द्या, त्याचं 2 तास कथेत मन लागत नाही का, तर आपण मन तिथं दिलेलं असतं. म्हणजे एखाद्याचं धन चोरीला जावं असे का दिसता. वारकऱ्यांनी अशी चिंता नसते करायची. सनकादिक विचारतात नारदांना, आणि तशी संतांच्या चेहऱ्यावरती चिंता असू नये, आणि जरी दिसलीच कधी तर समजून जा, संतांच्या चेहऱ्यावरची चिंता ही त्यांची नसते, ती आपली असते. महाराज जगाच्या कल्याणा आणि देह कष्टविधी परोपकारी. आणि त्यावेळेस मग नारद सांगायला लागले संकादिकांना, काय झालं होतं, ही पृथ्वी सर्वोत्तम म्हणून मी या पृथ्वीवरती फिरत होतो. पृथ्वीवरती अनेक तीर्थ आहेत, पुष्कर, प्रयाग, गया, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंग, रामेश्वर, सेतुबंध. हरिक्षेत्र कुरुक्षेत्रम श्रीरंग सेतुबंधनाम एवमादिषु तीर्थेषु भ्रममान इतस्तता. अशी सगळी तीर्थ फिरत फिरत दया, तप, शौच, दान, धर्म राहिला नाही. नारद सांगतायत व्यथा. माणसं केवळ उपजीविकांच्या मागे लागलेली आहेत. बद्रीनारायण क्षेत्रामध्ये हा संवाद चाललाय. नारद आपल्याला पाहिलेली या पृथ्वीवरची खंत मांडतायत आणि सनकादिक ऐकतायत. घराघरामध्ये सगळी स्त्रियांची सत्ता चालायला लागली. पत्नीचा भाऊ सल्लागार झाला. लोक धनलोभी झालेत, कन्या विक्रय करू लागलेत. नवरा बायकोमध्ये सातत्यानं कलहाचं वातावरण पाहायला मिळते. महात्मा पुरुषांचे असणारे आश्रम, तीर्थक्षेत्र, नद्या इत्यादींवरती परधर्मियांची सत्ता आली. जागा आपल्याच, पण परधर्मियांनी काबीज केल्या. देवालये नष्ट होत चाललेली आम्ही पाहिली. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवायला लागले. स्त्रिया सदाचारहीन झाल्या. अशा तऱ्हेने मी सर्व पाहत पाहत यमुनेच्या तीरावरती आलो. नारद म्हणले, मी यमुनेच्या तीरावरती आल्यानंतर तिथं एक आश्चर्य पाहिलं. एक तरुण स्त्री, तिच्याजवळ 2 वृद्ध स्त्रिया होत्या. अनेक स्त्रिया तिच्या एक तरुण स्त्री, तिला 2 मुलं होती, ती वृद्ध होती आणि अशी जशी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडली होती. मला आश्चर्य वाटलं, आई तरुण आहे आणि मुलं वृद्ध कशी काय झाली. म्हणजे थोडक्यात आईची केस काळी आणि मुलांची केस पिकलेली. काहीतरी फरक असेल ना वयाचा. आई जर त्या ठिकाणी 50 वर्षाची असेल आणि मुलं जर 25-30 वर्षाची असतील, पण मुलं म्हातारी झाली, आई तरुण आहे. त्या तरुण स्त्रीला बाकीच्या असणाऱ्या बाजूच्या स्त्रिया तिला वारा घालत होत्या. नारद म्हणले, त्या स्त्रीने मला पाहिलं आणि तुम्ही इकडे या, इकडे या असा मोठ्याने आवाज दिला. तुमच्या अंगावरनं आलेला वारा मला शीतल करतोय, शांत करतो, तुम्ही इकडे या. कारण त्या तरुण स्त्रीनं नारदांना ओळखलं होतं, कारण नारद संत आहेत ना. नारद म्हणले, मी जवळ गेलो, तिला विचारलं तू कोण. तिने सांगितलं मी भक्ती आहे. या बाकीच्या स्त्रिया कोण, वारा घालतात त्या बाकीच्या सगळ्या नद्या आहेत. ही 2 मुलं कोण आहेत, ही माझी मुलं आहेत. भक्तिमाता सांगते, ही माझी 2 मुलं आहेत. कोण आहेत मुलं, भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्य. यांना वृद्ध पण का आले. काय नाही म्हणले, मी उत्पन्न द्रविडे साहम वृद्धी कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतः गता. ते असं म्हणायला लागली, मी उत्पन्न झाले कुठं, द्रविड देशात. मद्रासचा जो प्रांत आहे, तमिळनाडूचा प्रांत, त्या प्रांतामध्ये निर्माण झाले मी. भक्ती कुठून निघाली, तिकडनं निघाली. कर्नाटकामध्ये थोडेसे कुठेतरी मला मान सन्मान मिळाला. महाराष्ट्रामध्ये मला थोडंफार तारुण्य आलं. म्हणून गुजरात प्रांतामध्ये गेल्यानंतर मी जीर्ण झाले, पण वृंदावनामध्ये आल्यानंतर मला तारुण्य आला, असं भक्तिमाता सांगते. पण माझी मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य, त्यांना त्यांचं वृद्धत्व तसंच राहिलं. भक्तिमाता मला म्हणत होती, ही जी माझी मुलं आहेत ना वृद्ध, त्यांना जाग करा. म्हणून नारदांनी त्यांच्या कानामध्ये गीतेची वचनं, गीतेचा पाठ केला, वेदाच्या ऋचा सांगितल्या.
बेशुद्ध अवस्थेतून एखाद्या बेशुद्ध माणसाच्या चेहऱ्यावरती पाणी मारल्यानंतर तो जसा सावध होतं तेवढ्या पुरते सावध व्हायचे आणि पुन्हा बेशुद्ध व्हायचे. नारदांनी खूप प्रयत्न झाला पण त्या वृद्ध मुलांना जाग नाही करता आलं. भक्तिमाता म्हणली संतांची कृपा झाल्यानंतर सगळं होतं. पण नारदांनी भक्तिमातेला वचन दिलं, तू काळजी नको करू, मी तुझी स्थापना घराघरामध्ये चौकाचौकामध्ये तुझी स्थापना करेल. आणि यमुनेच्या तीरावरनं नारद त्या भक्तिमातेला वचन देऊन बद्रीनारायण क्षेत्रामध्ये चालत गेले. तेव्हा सनकादिक नारदांना विचारत होते ना, तुम्ही असे काय एखाद्याचं धन चोरीला गेल्यासारखं दिसता, का बेचैन आहात? नारदांनी विचारलं, सनकादिकाल अशी घटना घडली, मी काय केलं पाहिजे? सनकादिकांनी सांगितलं, दुसरं काहीच करू नका, ज्ञान आणि वैराग्याला तारून न्यायचं असेल तर भागवताची कथा करा. तर भागवताची कथा कुठं करायची? बद्रीनारायणला सगळ्याला येणं शक्य नाही, बरं वृंदावनात सगळ्याला येणं शक्य नाही, म्हणून मध्य ठिकाण निवडलं. बद्रीनारायण पासून 250 किलोमीटर खाली आणि वृंदावनापासून 250 किलोमीटर वर हरिद्वार नावाचं क्षेत्र आहे, जिथं गंगा नदी वाहते, जिथं आनंद नावाचं वन आहे. त्या वनामध्ये त्या ठिकाणी कथा करायची ठरली. कथा सांगायला सनकादिक आहेत, आता ऐकायला नारद आहेत. बरं एकटे नारद नव्हते, कथेची तयारी झाली आनंदवनामध्ये. त्या आनंदवना क्षेत्रामध्ये सगळी झाडं कथेला आली. अत्यंत सुंदर निसर्गरम्य असणारं ठिकाण, की ज्या ठिकाणी पक्ष्यांचा असणारा किलबिलाट, शांत असणारं पाणी, असं सुंदर असणारं ठिकाण आनंदवन निवडलं. नारद समोर कथा ऐकायला बसले, सनकादिक व्यासपीठावरती कथा सांगायला बसले. कथा ऐकायला भृगु ऋषी आले, वशिष्ठ, च्यवन, गौतम, मेधातितल, देवल, देवरात, परशुराम, विश्वमित्र, शाकल, मार्कंडियन, दत्तात्रय, भगवान दत्तात्रय कथा ऐकायला आले. गणपती बाप्पा कथा ऐकायला आले. पिप्पलाद, योगेश्वर व्यास, पराशर, छायाशुक, जाजली, जन्नू ऋषी, असे सगळे मुनिगण ही भागवताची कथा ऐकायला हरिद्वार क्षेत्रात आले. 4 वेद आले, उपनिषद आले, मंत्र आले, तंत्र आले, 17 पुराण आली, 6 शास्त्र मूर्तिरूप धारण केले आणि सगळे कथा ऐकायला. गंगा नद्या आली, सगळ्या नद्या आल्या, पुष्कर, सगळी सरोवर, सगळी तीर्थक्षेत्र, सर्व दिशा. असं समजू नका, आज जरी इथं बराटे परिवाराच्या या प्रांगणामध्ये, या गणपती बाप्पाच्या अंगणामध्ये ही कथा जर असेल ना, तर जगातली सगळी तीर्थ आज भागवताची कथा ऐकायला इथं आलेली आहेत. मला दिसत नाहीत फक्त, पण गुप्त रूपाने सगळ्या देवता, सगळे दिशा, सगळ्या नद्या, देव, गंधर्व, दानव ही कथा ऐकायला आलेले आहेत. सगळे ऋषी आले. कथेला प्रारंभ झाला. जशी कथा चालू झाली हरिद्वार क्षेत्रात आनंदवनामध्ये, तसा कथेचा वारा वृंदावनामध्ये यमुनेच्या तीरावरती आला, जिथं भक्तिमाता उभी होती आणि तिची 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य हे वृद्ध होऊन झोपलं होतं ना, बेशुद्ध पडले होते. तो कथेचा वारा त्यांना लागला. ऐका, कथेच्या वाऱ्याची सुद्धा ताकद काय येते. कथा चालली 250 किलोमीटर वरती. नेहमी लक्षात ठेवा, काही आवाज पवित्र असतात. घरामध्ये आपण शंख वाजवला ना, शंखाचा आवाज अख्ख्या घराला पवित्र करतो. आपल्याकडे गायी असेल, गायी हंबरली ना, गायीचा हंबरण्याचा आवाज वारा जिथपर्यंत घेऊन जातो तिथपर्यंतचा परिसर पवित्र होतो. तसा आपल्या भागवत कथेचा आवाज जेवढ्या जिथपर्यंत जाणार आहे तिथपर्यंतचा परिसर ही कथा पवित्र करणार आहे. ही भागवत कथेची ताकद असते. 250 किलोमीटर कथा चालली हरिद्वारला आणि कथेचा वारा कुठं आला? आला शीतळ शांतीचा वारा. तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा थारा, कळी काळाशी धाक दरारा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. 250 किलोमीटर वारा हरिद्वार मधून वृंदावनामध्ये आला. ज्ञान आणि वैराग्याला तो जसा वाऱ्याचा स्पर्श झाला, तसं ज्ञान आणि वैराग्य तरुण झालं आणि पुढे भक्तिमाता चालली आणि भजन करत चालले होते कथेच्या दिशेने. पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली ती अचपळे होती, स्थिर केली ती अचपळे होती, सिद्ध आणूनी लाविली पंथिगा, सिद्ध आणूनी लाविली पंथिगा, सिद्ध आणूनी लाविली पंथिगा.
म्हणवोनी आलो या देशा हो मनवोनी आलो या देशा मनवोनी आलो या देशा भक्ती माता भजन करत करत त्या ठिकाणी हरिद्वार क्षेत्रामध्ये ते भक्ती मातेनं आपल्या ज्ञान वैराग्याला घेतलं म्हणून पुढं भक्ती चालते आणि माग ज्ञान चालतं. एक संकीर्तन आणि गोकर्ण आख्यानाला प्रारंभ. गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है बोला गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो बोला गोपाल मेरो है श्री बाके बिहारी ललना मेरो है श्री विठ्ठल माझा 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 विठ्ठल
वा वा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मागची मंडळी टाळी टाळी विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वा वा हे भजन म्हणताना एक अनुभवायचं डोळे झाकायचे फक्त विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा दुसरं काय आठवतंय का बघा हा कथा संपल्यावर आपापल्याच घरी जा बर का विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा पुरुष मंडळी बोला विठ्ठल माझा विठ्ठल मी टाळी विठ्ठल आवाज पंढरपूरच्या मालमापर्यंत गेला पाहिजे विठ्ठल विठ्ठल जगत जगत खूप छान भजन करता तुम्ही. एकदा काय झालं एक ठिकाणी एका स्त्रीच्या नवऱ्याचं नाव होतं विठ्ठल आणि महाराज म्हणत होते विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बाकीच्या बायका पण तसंच म्हणायच्या विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ती म्हणायची तायडीचा बाप माझा मी तायडीच्या बापाची. ती काय भजन करणार. त्या पूर्वीच्या काळात महिला लाजायच्या ना आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायला. पण जाऊ द्या तिचं तसं जरी भजन असलं तरी विठ्ठलापर्यंत पोहोचत होतं मनापासून करत होती. असं भक्ती ज्ञान वैराग्य हे उंच अधिकारी आहेत. गोकर्णाचं आख्यान काय झालं. आपली कथा थांबली असते आता इथे 5-10 मिनिटातच थांबणार आहे आपण. लगेच आरती 6 वाजता उद्या बरोबर. किती वाजता यायचे. 6ला आपण चालू करू. आम्ही 5:45 येऊ बरोबर मावा. आम्ही 5:45 येतो. सिस्टम लावून 6 वाजता बरोबर बोलायला सुरुवात करू आणि 9ला आरती झाली पाहिजे. असं सगळं हे करू वेळेमध्ये त्या ठिकाणी आपण. कारण आम्हाला आता काळजी नाही की आमच्या अगोदर तुम्ही आला होता. आणि दुसरी गोष्ट कथा चालू होण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही 1 तास इथं बसलेले आहेत.
5:30लाच आले होते टायमिंगमुळं. तिथं 5:30 आम्ही कसं म्हणतो काही काही ठिकाणी टायमिंग अर्धा तास अगोदरचा का द्यायचा, कारण मधला जो 5:30 ते 6 वेळ आहे तो तुम्हाला मेकअपला दिलेला आहे. म्हणजे 6 वाजता सगळं उरकून इथे येणार तुम्ही. याच्यासाठी सगळं. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुंगभद्रा तटे या भारत देशामध्ये कर्नाटक प्रांतामध्ये तुंगभद्रा नावाची नदी आहे. त्या तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती उत्तम नावाचं एक नगर आहे. उत्तम नगर माहिती आहे तुम्हाला? उत्तम नगर आपलं मुठा नदीवरचं नाही. तुंगभद्रा नदीचा किनारा कर्नाटक प्रांतामध्ये नदी वाहते. तुंग म्हणजे महान, भद्रा म्हणजे कल्याण किंवा भद्रा म्हणजे पवित्र. सगळ्याला पावित्र्य देणारी असणारी ही तुंगभद्रा नदी. तिच्या काठावरती उत्तमनगर गाव होतं. त्या उत्तमनगर गावामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. जणू काय दुसरा ज्ञानाचा सूर्य. आत्मदेव याचा अर्थ होतो बोध. आत्मदेवाच्या पत्नीचं नाव होतं दुंदुली. दुंदुली म्हणजे दुर्बुद्धी. दुंदुली नेहमी लोकांची निंदा करायची. कधी कधी नवरा खूप शांत असतो, कधी कधी स्त्रीला खूप बोलावं लागतं, कधी कधी हा बडबडा असतो आणि ती शांत असते. देवाने असा विरोधाभास का निर्माण केलाय तेच कळत नाही. देव पण अशी गंमत करून, देव आहे ना सगळ्याला आहे ना रोज एका एका कर्माची रोज शिक्षा देत नाही. एकदाच शिक्षा देतो, लग्न लावून देतो. बघ आता बघ फळ. कुठल्याही कर्माची शिक्षा थोडी थोडी देत नाही तो, एकदाच. आता ती शांत तर हा बडबडा, आणि हा बडबडा तर ती शांत, असा विरोधाभास असतो. आत्मदेव ज्ञानाचा सूर्य, दुंदुली लोकांची निंदा करणारी, लोकांशी भांडणारी. भांडल्याशिवाय तिला जीवन जात नव्हतं. आमचे काका दृष्टांचं सांगतात, एक बाई होती तिला भांडल्याशिवाय जीवन जात नव्हतं. आता नाही सांगणार, जाऊ द्या मूर्ते. अशी दुंदुली सातत्यानं भांडखोर, कंजूस होती. दुर्दैव असं होतं, सगळी श्रीमंती होती पण पोटी संतान नव्हतं. आत्मदेवाने गरिबांना गायी दान केल्या, जमीन जुमला, घरदार सगळं काही दान करत राहिला. झाड लावलं तर झाडाला कधी फळ आलं नाही, आणि तुळस लावली तर तुळस वाळून जायची, कधी जगली नाही. गायी पाळली तर ती कायम वांज राहिली. असं दुःख त्याच्या वाट्याला आलं. त्यांनी आत्मचिंतन केलं, का असं होतंय. त्याला त्रास एका गोष्टीचा होता, सगळी लोक त्याची निंदा करायची. त्याचं तोंड कोणी पाहत नव्हतं. का तर पोटी संतान नाही, निपुत्रिक म्हणून त्याच्याकडे त्या ठिकाणी द्वेष करायचं. महाराज, माणसं निंदेनी संपून जातात. निंदेसारखं भयंकर पाप एखाद्याला आत्महत्येला प्रवृत्त करण्याइतकं माणसं त्रास देतात असतात. आत्मदेवाचं काय? आत्मदेव समोर आला तर माणसं निघून जायची बाजूनी, का तर त्याचं तोंड नाही पाहायचं. आत्मदेवाने ते अपमानास्पद असणारं जगणं कशाला म्हणून ठरवून टाकलं, आता नाही जगायचं. घर सोडलं आणि आत्महत्या करायला जंगलात गेला. जंगलात एका साधूचं दर्शन झालं. का आला इथं? आत्मदेवाने सांगितलं, मरायला आलो. म्हणले का? नाही म्हणले, पोटी संतान नाही, अख्खं गाव नावं ठेवतं, लोक रस्ता बदलून निघून जातात, गायी पाळली तर वांज राहते, झाड लावलं तर फळ येत नाही, तुळस लावली तर जगत नाही, वाळून जाते. धिक्कार आहे म्हणले जीवनाचा, जगण्याचा. नाही, मला जणू काही अपमानास्पद असणारी वागणूक गावामध्ये सगळीकडे मिळते. प्रचंड ज्ञान, प्रचंड श्रीमंती, दान धर्म केला, सगळं झालं, पण दुर्दैवानं पोटी संतान नाही. मी मरणार आहे. साधूंनी सांगितलं, जीवनात कितीही बाका प्रसंग, बिकट प्रसंग आला तर कधी आत्महत्या नाही करायची. एक कायम लक्षात ठेवा, आपल्या हृदयावरती वाक्य लिहून ठेवा, हातावरती, वहीवरती कुठेतरी लिहून ठेवा. कितीही बिकट प्रसंग आला तर आत्महत्या नाही करायची. आणि एखाद्याचा जर विचार खरंच झाला आत्महत्या करणाराचा, करायची. आता समजा काही झालंच आणि आता मरायचंय, हा निर्णयापर्यंत एखादा माणूस पोहोचला आणि आत्महत्या करायचं त्याने जर ठरवलं ना, त्यांनी फक्त एक लिहून ठेवा, मी तर आता मरणारच आहे, पण मरणाच्या अगोदर आळंदीला जाणार आणि ज्ञानोबारायांचं दर्शन घेणार, एवढं फक्त लिहून ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर तुमचा कधीच मनामध्ये विचार येणार नाही तुम्ही आत्महत्या करावी म्हणून. फक्त लिहून, आत्महत्या करायचा विचार आला ना, त्याच्या अगोदर लिहा, मी आत्महत्या करणार आहे पण माऊलींचं दर्शन घेऊन करणार आहे. आत्महत्या होत नसते तुमच्याकडून, कारण माऊली तुम्हाला रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. जगण्याचा रस्ता ज्ञानोबा दाखवतील.
ज्ञानोबा आहेत ते, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. साधू समजावतात, अरे आत्महत्या करून, जो आत्महत्या करून निमाला तो मरताची नरकाशी गेला, प्रायचित्ताशी कोण आहे उरला, शास्त्रार्थ बोली बोलावे. अरे आत्महत्या करून जो त्या ठिकाणी मरण पावला, त्याचं जीवन आहे का? त्याला प्रायश्चित्त घ्यायला जागा नाही, नाही करायची आत्महत्या. तो म्हणला मी आत्महत्या नाही करीत, पण साधू महात्म्याला सांगितलं तुमच्या आशीर्वादानं मला त्या ठिकाणी असा आशीर्वाद द्या की मुलगा झाला पाहिजे. साधू म्हणले असं नको करू रे, बळजबरीने प्राप्त केलेली संतती त्रास देते पुढे जाऊन. बऱ्याच वेळा मुलं नवसानी झालेली असतात, आणि मुलगा झाला की बाप पेढे वाटतो, पण तोच मुलगा मोठा झाला की ज्या बापाने पेढे वाटले त्यालाच लाथा घालतो, मग बाप म्हणतो नसता झाला तर बरा झाला असता. साधू त्याला समजावतात, अरे 60,000 मुलं झाली होती सगराला, राख झाली राख, काय करायचं त्या सगरानं, केवढं मोठं दुःख आहे. पित्या देखता पुत्र मरे, पुत्रा देखता पिता झुरे, काळे काळे अवघे न उरे, कोणी न उरे क्रियसी. अरे असं कितीतरी वेळा झालं, नवसाने मुलगा झाला, एकुलता एक मुलगा झाला, बापाला प्रचंड त्रास दिला, परत तोच मुलगा बापाच्या अगोदर त्या ठिकाणी नशा करून गेला, त्या बापाला किती दुःख. असं नको करू. नाही म्हणला, तुमच्या मला जर जगावं असं मी वाटत असेल तर तुमच्या तपाच्या सामर्थ्याने मला आशीर्वाद द्या. साधूने डोळे झाकले आणि पाहिलं तर त्याच्या पुढच्या 7 जन्मात संतती नव्हती. पुढच्या 7 जन्मात कसलं कर्म असावं त्याचं, दैव देतं कर्म नेतं. यांनी ऐकायला तयार नाही आत्मदेव. साधूनी त्या ठिकाणी सगळं तपाचं सामर्थ्य वापरलं, एक फळ झाडाचं घेतलं, आत्मदेवाला दिलं, म्हणले आत्महत्या करू नको, हे फळ घे, घरी जा, बायकोला खायला दे, पत्नी गरोदर राहील, मुलगा होईल तुला. घरी आला, इतका आनंदामध्ये घरी आला, बायकोच्या हातात फळ दिलं, म्हणले खा, साधूचा आशीर्वाद आहे, आणि साधूच्या आशीर्वादाने आपल्याला मुलगा होणार आहे. आता तिचं नाव धुंदुलीच होतं, तिकडे नका बघू इकडे बघा, तिचं नाव धुंदुली आहे. नवऱ्याने आनंदाने फळ हातात दिलं, पण तिच्या मनात विचार आला, मी जर हे फळ खाल्लं तर मी गरोदर राहणार, गरोदर राहिल्यानंतर माझं पोट मोठं होणार, म्हणजे माझी पहिली फिगरच बिघडून जाणार. ही धुंदुली अशा विचाराची होती. त्याच्यानंतर मी 7 महिन्याची गरोदर असताना जर माझ्या घरामध्ये चोरी झाली तर चोर माझं धन लुबडतील, मला पळता येणार नाही, मला मरावं लागल. दुसरी गोष्ट, नाही चोरी झाली, बाळणपणाची वेळ आली, बाळणपणाला जर माझी नणंद आली आणि नणंदेने सगळं मेकअपचं साहित्य नेलं तर करायचं काय? नणंद सगळं धन लुटून घेऊन जाईल. पोटात बाळ असल्यानंतर सगळं पाळावं लागल ना, खाणं पिणं. आंबट चिंबट खाता यायचं नाही, आंबरस खाता यायचं नाही, लिंबू सरबत पिता यायचं नाही, नको ते खाता यायचं नाही. याच्याकरता तिने विचार केला, मी फळ खाणार नाही. मनातल्या मनात तिच्या विचाराला तिने तिच्या बहिणीला बोलवून घेतलं. ती बहिणीला काय होतं, पोरं भरपूर होती पण खायला काय नव्हतं. ज्या घरात खायला भरपूर आहे तिथं पोरं कमी, आणि जिथं पोरं जास्त तिथं खायला काय नाही. हिनं बहिणीला बोलवून घेतलं. धुंदुलीची बहीण गरोदर होती. म्हणली, हे बघ, मी तुला पैसे देणार भरपूर, त्याच्या बदल्यात तुझं होणारं पोरग मला द्यायचं. मी फळ खाल्याचं नाटक करते आणि गरोदर असल्याचं आव आणते. ते हातातलं फळ साधूने दिलेलं या धुंदुलीने गाईला खायला टाकलं, गोठातल्या गाईने खाऊन टाकलं. हिने नाटक केलं गरोदर असल्याचं, एकांतामध्ये राहिली, नवऱ्यापासून दूर राहिली. तिची बहीण बरोबर 7-8 महिन्यांनी बाळंतीण झाली, मुलगा झाला. बहिणीला पैसे दिले, ते मुलगा आणलं. आणल्यानंतर त्या ठिकाणी मुलगा झाला म्हणून सगळीकडे आव उठवली. बरं, मुलगा झाला पण दूध कुठे? दूध येण्यासाठी बाळंतीण व्हावं लागतंय ना. मग ती नवऱ्याला म्हणली, बाळ झालं पण त्याला पाजायला दूध नाही, बहिणीला बोलवून घेऊ. ती पण नुकतीच बाळंतीण झाली, बहिणीला बोलवून घेतलं. त्याच्यावरती तो वाढला. नंतर कालांतरानं काही दिवसामागून दिवस निघून गेले. 3 महिन्यानंतर गोठ्यातल्या गायीनं फळ खाल्लं, तिला मुलगा झाला. मुलगा माणसासारखा होता पण कान गायीसारखे होते, म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. त्या फळाचा प्रसाद होता ना साधूच्या. आणि ही म्हणली, आता मुलगा झालं ना, नाव मी ठेवणार त्याचं. आता हिला झालता का तिच्या बहिणीला झालता? तिने फक्त बहिणीकडून घेतला होता पैसे देऊन.
म्हणले नाव मी ठेवणार. हिचं नाव होतं धुंदुली आणि स्वतःच्या नावावर मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. धुंदुकारी म्हणजे सतत धूर काढत चालणारा, कधी आंघोळ करत नव्हता, चोरी करायचा. म्हणजे आंघोळ न करणारा कोण झाला? आंघोळ न करणं, लोकाला त्रास देणं, शिव्या त्याप देणं, चौकात उभं राहणं, भांडणं करणं, वेश्यागमन करणं, अशा अनेक प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी मदिरा प्राशन करणं. आणि गोकर्ण त्या ठिकाणी, गोकर्ण महापंडित आणि धुंदुकारी महाखल. एक मोठा पंडित होतो आणि एक मोठा त्या ठिकाणी खलनायक होतो. यांनी काय केलं, या धुंदुकाराने बापाला त्रास द्यायला सुरुवात केली. घरातली सगळी संपत्ती, दारू नको त्या ठिकाणी मार्गाने संपून टाकली. वडिलाला मारायला लागला. शेवटी गोकर्ण ज्ञानी होता, म्हणले बाबा घर सोडा, हा भागवत हातात घ्या, याच्या दशमस्कंदाचा पाठ करा, वनाला निघून जा आणि आपल्या जीवनाचा कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाने उद्धार करून घ्या. ज्ञानी असणाऱ्या गोकर्णाचं आत्मदेवाने ऐकलं, भागवत घेतलं, जंगलामध्ये आत्मदेव निघून गेले. शेवटी हा घरामध्ये, आणि गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. शेवटी हा धुंदुकारी एकटा राहिला आणि त्याची आई धुंदुली. घरातले सगळे पैसे आणि खाण्यापिण्यावारी संपवले, नको तिथं जाण्यावारी संपवले. एक दिवस असा आला, पैसे नाही दिले की आईला मारायचा, पैसे नाही दिले की आईला मारायचा. शेवटी त्याचा मार खाऊन खाऊन ती आई कंटाळली होती. एक दिवस रात्रीची धुंदुकारीने तिला मारलं. रात्री उठली आणि विहिरीमध्ये उडी टाकून तिने आत्महत्या केली. हा एकटाच राहिला धुंदुकारी. एकट्या राहिलेल्या त्या धुंदुकारीने सगळ्याला गावाला त्रास द्यायचा, चोरी करायचा. एक दिवस त्यांनी त्याच्या घरामध्ये 5-5 वेश्या आणून ठेवल्या होत्या. त्यांना धन पाहिजे म्हणून राजाच्या तिथं चोरी केली. प्रचंड मोठं धन राजाचं लुटून आणलं आणि त्या 5ही जणींना दिलं. रात्रीच्या वेळी हा झोपला होता मदिरा प्राशन करून. या 5 जणींच्या मनात विचार आला, राजा याचा शोध घेईल. आणि शोध घेता घेता इथपर्यंत आल्यानंतर आपण 5ही जणी सापडणार. त्याला झोपेमध्ये गळाला गळफास दिला. मारण्याचा प्रयत्न केला, तो मरत नव्हता. चुलीतला जळताना खारा उचलला, त्याच्या तोंडावरती ठेवला आणि त्याला तडफडून मारला त्या 5 जणींनी. आणि धन घेऊन त्यांनी निघून गेल्या. तिथंच त्याला घरामध्ये पुरला, त्या निघून गेल्या. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्याचा जो भाऊ आहे गोकर्ण नावाचा, तो तीर्थयात्रा करत होता. ज्या ज्या तीर्थामध्ये गोकर्ण गेला त्या त्या तीर्थामध्ये गोकर्णाने श्राद्ध कर्म केलं त्याचा. शेवटी किती केलं तर भाऊ होता ना, श्राद्ध कर्म केलं. कालांतरानं तीर्थयात्रा पूर्ण करून गोकर्ण आपल्या गावाला उत्तमनगरला आला. त्या घरामध्ये कुणी नव्हतं, भाऊ गेला होता, हे सगळं माहिती होतं. नामचिंतन करायचा, घरामध्ये झोपायचा. पण असं व्हायचं, कधी मोठ्याने वादळ यायचं, वारं यायचं. हा धुंदुकारी प्रियत योनीला गेला होता. तो कधी मांजराच्या रूपानं, कधी बोक्याच्या रूपानं, कधी कुत्र्याच्या रूपानं, कधी गाढवाच्या, कधी बैलाच्या, नानाविध प्रकारे असं त्याला घरामध्ये चित्रविचित्र दृश्य दिसायचं, भास व्हायचा. रात्रीचा उठायचा. त्याला प्रश्न पडला, असं काय होतं? किंचाळल्याचा आवाज यायचा, मांजर ओरडलेल्याचा आवाज यायचा, गाढवा अशुभ असणारा गाढवाचा भुभुकार त्याला आवाज यायचा. असेच आवाज येत होते. आपल्याला नाही ना असे आवाज येत, नाही आलेलेच चांगले. घाणेरडा आवाज यायचा. तो प्रयत्न करायचा, अरे हे कोण आहे, का मला त्रास देतो? त्याच्या तीर्थाहून आणलेलं ते गंगेचं जेल होतं त्याच्याकडं. ते गंगेचं जेल अभिमंत्रित केलेलं त्याने त्या दिशेनं फेकलं आणि त्याला आवाज आला, अरे मी दुसरा कुणी नाही, मी तुझा भाऊ आहे धुंदुकारी, मी प्रियत योनीला गेलोय. गोकर्ण म्हणला, अरे मी तुझं श्राद्ध कर्म केलं ना, अरे 1000 श्राद्ध जरी कर्म केली तरी माझा उद्धार होत नाही. एक काम कर गोकर्णा, तू भाऊ या नात्यानं माझा या भूत योनीतून उद्धार कर. आणि तो गायब झाला. गोकर्णाला प्रश्न पडला, याच्यासाठी काय करायचं चिंतेत राहिला. एक दिवस गोकर्णाने सूर्याचा रथ अडवला आणि सूर्यदेवाला विचारलं, देवा माझ्या भावाच्या उद्धारासाठी मी काय करावं? आकाशवाणी झाली. सूर्यदेवाने सांगितलं, तुझ्या भावाच्या उद्धारासाठी. सूर्यनारायण सांगतात, तुझ्या भावाच्या उद्धारासाठी गोकर्णा भागवताची कथा कर, तुझ्या भावाचा उद्धार होईल. म्हणून भागवताची कथा केली. आप्पांचा तर उद्धार भागवत कथेने झालेलाच आहे. पण असंही समजा, भगवंताच्या पायाजवळ त्यांना कायम जागा असावी, त्याच्यासाठी सुद्धा बराटीपराने भागवताची कथा ठेवलेली असे. आपल्याही पूर्वजाचा उद्धार होतो या भागवताच्या कथेनं.
आणि गोकर्णाने उत्तम नावाच्या नगरामध्ये ती कथा चालू केली. एक बांबूचं असणारं 7 गाठीचं लाकूड आणलं. गुढीपाडव्याला आपण उभा करतो बांबू. 7 गाठीचं लाकूड कथेमध्ये गोकर्ण कथा करायचा, समाज ऐकायचा. काठी अशी उभी केली होती. एका दिवशी एक गाठ फुटली. अशा 7 दिवसाच्या कथेत 7 गाठी फुटल्या. तो वायूच्या रूपानं त्या बांबूमध्ये राहिला होता. म्हणून लोक म्हणतात वेळूच्या झाडाखाली भूत असतं म्हणून. असतं का नसतं मला नाही माहिती, आपण तर काही पाहिलं नाही, पण तेव्हापासून म्हणण्याची पद्धत आहे वेळूच्या झाडाखाली भूत. ते वाऱ्याच्या रूपानं त्याच्यात येऊन राहिलं होतं. 7 गाठी फुटल्या आणि त्याचा उद्धार झाला. त्याला विमान आलं देवाचं. भूत योनीतून उद्धार झाल्यानंतर ते विमानात बसलं. देव घेऊन चालले होते त्याला, देवाचे शिपाई. गावातल्या सगळ्या लोकांनी विचारलं, अरे आम्ही पण कथा ऐकली, त्यांनी पण कथा ऐकली, त्याचा एकट्याचाच कसा काय उद्धार झाला ना आमचा कसा नाही झाला? भगवंताच्या शिपायांनी सांगितलं, त्यांनी मनापासून कथा ऐकली म्हणून त्याचा उद्धार. तुम्ही मोबाईल पाहत पाहत ऐकली म्हणून तुमचा उद्धार नाही. मग त्याच कालखंडानंतर श्रावण महिन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या गावासाठी गोकर्णाने कथा केली. आणि गोकर्णाला, अख्ख्या गावाला भगवान परमात्म्याचं विमान आलं आणि अख्खं गाव गोकर्णाचं असणारं नगर विमानामध्ये बसून भागवताच्या कथेनं त्याचा उद्धार केला. हे गोकर्ण उपाख्यान या भागवतामध्ये संपतं. संकीर्तन होईल, नंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर उद्या बरोबर सायंकाळी 6लाच कथेला प्रारंभ होईल. 5:45ला तुम्ही, आम्ही 5:45ला येतो. स्टेजवर या ठिकाणी बरोबर 6ला कथा प्रारंभ झालेला असेल आणि 9ला आपली आरती होईल. आजच्या दिवसाची कथा संकीर्तनासह या ठिकाणी विराम घेते. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम राजा राम राम सीता राम राम राजा राम सीता राजा राम ra ra